संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी. तो होतो भक्तीतून, प्रेमातून. प्रेमाचा उगम मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःचं निराळं अस्तित्व मानलेलं नसतं. तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एवढीच तिची एकमेव इच्छा असते. आणि मग तेवढ्यासाठीच तिला प्रेमात भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावना पण स्वाभाविक. आणि कुणीतरी कलाकारावर भाळत राहणं हेही स्वाभाविकच. उटकटपणे दाद देणाऱ्या रसिकाकडे कलाकाराने उत्कृष्ट होणं हेही स्वाभाविकच. तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला अकारण नालायक समजते. कल्पनेचे इमले रचायला लागते. नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोचला असणार असं बायको गृहीत धरते. तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा पराभव आणि अपमान वाटतो. मग नवऱ्याची कला साधना हा तिला ताप वाटतो. अशी बायको आपल्या नवऱ्याला कला साधनेत साथ देईल असं वाटतं का? पुस्तक वपुर झा, लेखक व पु. काळे.